नाताळची सुट्टी आहे. सरत्या वर्षाला निरोप द्यायला आणि नववर्षाचं स्वागत करायला देश-विदेशातले पर्यटक सध्या तळकोकणाला पसंती देत आहेत. त्यामुळे सागरी किनारे पर्यटकांनी फुललेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण दांडी, तारकर्ली, देवबाग, वेंगुर्ला, शिरोडा, देवगड, विजयदुर्ग या किनाऱ्यावर सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी दिसतेय. पर्यटक सागरी जलक्रीडा जसं स्कुबा असेल, जेटस्की असेल, बनाना राईड असेल याचा आनंद घेताना दिसतात. मालवण दांडी किनाऱ्यावरून आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पर्यटकांशी संवाद साधलाय. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी तसेच सध्या नाताळ सण आहे आणि बघितलं तर सध्या सलगच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच किनारे आहेत ते पर्यटकांनी फुललेले आहेत. सध्या बघितलं तर देश विदेशातील पर्यटक हे सध्या सिंधुदुर्गच्या सर्व किनाऱ्यांना प्रसिद्धी देत आहेत. बघितलं तर आता सध्या मी मालवण दांडी या किनाऱ्यावर आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे पर्यटक आहेत ते अनेक जे साहसी क्रीडांचा अनुभव घेत आहेत. आपल्यासमोर काही पर्यटक आहेत. नाताळच्या सुट्ट्यांच्या निमित्ताने मी माझ्या मित्रमंडळींसमवेत या ठिकाणी या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आलो आहे. सिंधुदुर्ग या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला हा किल्ला बघून मन प्रसन्न झालं. त्याचप्रमाणे येथील सी फूडचा आम्ही यथेच्छ स्वाद घेत आहोत. तसंच माझ्या मित्रमंडळींसमवेत कोकण किनारपट्टीतील गणपतीपुळे, हरिहरेश्वर, अलिबाग वगैरे या सर्व ठिकाणी फिरण्याचा मानस आहे. सिंहाच्या बनाना राईड्स वगैरे हे जे आहे हा बोटिंग तो अनुभव आहे हा फार छान आहे. तसेच आम्ही आमचे मित्र परिवार जे आहोत इथे आलो आणि हा आनंद जो घेतला आहे ते म्हणतात ना की महाराष्ट्रातला स्वर्ग कुठे असेल तर हा कोकणात आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावनभूमीत आम्ही जो हा आनंद घेतोय असा हा प्रत्येकाने घ्यावा ही माझी सर्वांना विनंती आहे. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग.